नाद करते काय? यावंच लागतंय आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर्जे सेंटरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर्जे सेंटरमध्ये. आपली सिरीज जी आहे त्याचा हा 5वा भाग आहे ए टू झेड मराठी व्याकरणाची. तर आत्तापर्यंत ज्या सरळ सेवा सर्व झालेल्या आहेत, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक. तर यांना जे वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, त्याचे प्रश्न उत्तर आपण विश्लेषणात्मक पाहणार आहोत. तरी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल, त्याचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि याआधीचे झालेले सर्व व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्याची लिंक त्यातून तुम्ही क्लिक करू शकता. प्रश्न क्रमांक 76. व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. अ यर लव, ब ख घ छ झ, क अ आ इ उ, ड त ट प च. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब ख घ छ ज. तर महाप्राणमध्ये ज्या ज्या अक्षरात हचा उच्चार येतो त्याला महाप्राण म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 77. जड अक्षरात क्रमाने प्रथम येणारे टिंबटिंब हे अपूर्ण उच्चारले जाते. अ व्यंजन, ब स्वर, क साधित, ड वाक्य. याचे उत्तर क्रमांक आहे अ व्यंजन. व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. प्रश्न क्रमांक 78. ड त्र न न म हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? अ महाप्राण वर्ण, ब सघोष वर्ण, क अल्पप्राण वर्ण, ड अघोष वर्ण. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब सघोष वर्ण. प्रश्न क्रमांक 79. कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे? अ जमात, ब जावई, क जल, ड जात. तर याचे उत्तर क्रमांक आहे क जल. त्याचा उच्चार तालव्य म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 80. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो? अ अर्वाचीन, क अभिजात, ब प्राकृत, ड सांस्कृतिक. तर याचे उत्तर क्रमांक आहे क अभिजात. तो 2 नंबरला ऑप्शन आहे. अभिजात भाषा ही टिकून राहते. प्रश्न क्रमांक 81. आकार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. आकार विल्हे म्हणजे अ आ इ स्वरानुसार उच्चार होणारा. अ अनल, 2 आंबा, 3 अतिशय, क अमृतध्वनी. तर आंबा हा अ नंतर आ येतो, तर यात 3 ऑप्शन अ आहेत. ती शेवटलाच येणार आंबा मग. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक आहे ड. पहिल्यांदा 3 1 4 2. प्रश्न क्रमांक 82. भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे टिंबटिंब होय. तर अ वर्ण, ब लिपी, क वर्णमाला, ड व्याकरण. भाषेचे नियम म्हणजेच पर्याय क्रमांक ड भाषेचे व्याकरण. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो? अ पंगत, ब पंडित, क पंजा, ड पंत. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब पंडित. पंडितचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो. प्रश्न क्रमांक 84. निभृत म्हणजे काय? तर अ ह्रस्व उच्चार, क लांबट उच्चार, ब दीर्घ उच्चार, ड तोकडा उच्चार. तर याचे उत्तर क्रमांक आहे ड तोकडा उच्चार. प्रश्न क्रमांक 85. तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? अ 5, ब 8, क 6, ड 9. हे उत्तर क्रमांक आहे ब 8. तत्वज्ञानी या शब्दात 8 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणत्या वर्णास वर्तस्थ वर्ण म्हणतात? अ दंत्यवर्ण, ब तालव्य वर्ण, क दंत तालव्य वर्ण, ड मूर्धन्य वर्ण. तर याचे उत्तर क्रमांक आहे क दंत तालव्य वर्ण, त्यास वर्तस्थ म्हणतात. प्रश्न क्रमांक 87. बाराखडीमध्ये कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही? अ ॲ,
पर्याय 2 ऑ, पर्याय 3 रो, पर्याय 4 लो. तर याचं उत्तर क्रमांक आहे अ, वरीलपैकी सर्व बरोबर. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की भारत या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? अ 5, ब 2, क 4, ड 3. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.